आता घे हे बघ बोलून घ्या बीड ऑनलाईन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबाई. आज सायंकाळी 5:30च्या दरम्यान सकलंबा या परिसरामध्ये शेतामध्ये जी काही महिला खुरपणी करत होत्या त्याच दरम्यान वीज कडाडली आणि एकाच जाग्यावर खुरपीत असलेल्या 4 महिलांपैकी 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यमुनाबाई खेडकर या वयोवृद्ध आजी आहेत त्यासुद्धा त्या दरम्यान खुरपीत होत्या, मात्र त्या विजेच्या धक्क्यानं त्यांनासुद्धा गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांना सध्या जिल्हा रुग्णालयाच्या या अपघात विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शासन प्रशासनानं कुठेतरी आता अशा बेरोजगारांची जी संख्या आहे ती कमी करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे. कारण हाताला काम नाही. सध्या बीड जिल्ह्यामध्ये कुठलंही उद्योग नसल्यामुळं लोकांना महिलांना शेतात काम केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं अशा नैसर्गिक आपत्तींना इथल्या प्रत्येक नागरिकांना प्रत्येक महिलांना तोंड द्यावं लागतं. यामध्ये जी मृत्यूमुखी पडलेल्या ज्या महिला आहेत त्या प्रामुख्यानं विजया राधाकिशन खेडकर आणि लंका हरिभाऊ खेडकर त्याच दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आणि जखमी असलेल्या जी महिला आहे अगदी नैसर्गिकरित्या जे अपघात होऊन मृत्यू झाल्या त्याला नैसर्गिकच्या पुढं कुणाचं काही चालत नाही अशी परिस्थिती सध्या या जिल्ह्यामध्ये आणि बहुतांश प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते. मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह ज्ञानोबाई शेती. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड. जाहीर आवाहन. अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100.